पूजनीय शांतिगिरीजी महाराज यांच्या मठावर मुद्दाम मी या ठिकाणी आलेलो आहे। नाशिकचा माझा दौरा होता, दिंडोरीचा होता आणि त्यांची भेट मुद्दाम या ठिकाणी घेतलेली, कारण त्यांनीच काल परवा नाशिक मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तसं मग 14 मध्ये सुद्धा त्यांची मागणी इथली होती, 19 मध्ये सुद्धा त्यांनी म्हटलं होतं की मला लोकसभेला उभं राहायचं आहे। त्यावेळेला माझी चर्चा झाली होती, त्यावेळेला मी विनंती केली होती महाराजांना, त्यावेळेला त्यांनी ती ऐकलेली होती। म्हणजे यावेळेला त्यांचा आग्रह आहे की मला उमेदवारी मिळावी। पण आपण बघताय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास सर्व जागा वाटप झालेल्या आहेत, 1-2 जागा अशा आहेत आणि त्यातलं नाशिक लोकसभा मतदारसंघ असा आहे की अजून तिथे जागा वाटप म्हणजे जागा कोणी घ्यावी अजून त्यावर निर्णय झालेला नाही। मला वाटतं आज उद्यामध्ये तो उद्या परवामध्ये निर्णय होईल। मी महाराजांना विनंती करायला आलो होतो की आपण यावेळेला आम्हाला आशीर्वाद द्यावेत खरं म्हणजे, पण महाराज अतिशय आग्रही आहेत। ते म्हणजे मी यावेळेला मलाच उमेदवारी पाहिजे, मलाच लोकसभेत जायचं आहे, मोदींचे हात बळकट करायचे आहेत, या माध्यमातून धर्माचंही काम करायचं आहे अशी त्यांची आग्रही मागणी त्या ठिकाणी आहे। बरीच विनंती मी त्यांना केली, पण त्यांचा हाही आग्रह हा कायम आहे। निश्चित मी या सर्व त्यांचं म्हणणं मान्य मुख्यमंत्री जे आहे, मान्य देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, जे तिन्ही नेते आहेत त्यांच्या कानावर मी टाकेल। कारण आधी जागा ही कुठल्या पक्षाला जाईल, म्हणजे भाजप घेणार आहे का शिवसेना घेणार आहे का राष्ट्रवादी काँग्रेस घेणार आहे, अजून हाच प्रश्न सुटलेला नाही। त्यामुळे मला वाटतं हा आधी प्रश्न सुटेल आणि नंतर मग उमेदवारीबाबत आपल्याला बोलता येईल। पण निश्चित महाराजांची भूमिका जी आहे ते मी पक्षश्रेष्ठीच्या कानावर घालेन। काल तर शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज त्यांनी भरलेला आहे, शिवसेनेचं नाव टाकलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी जे बोलणं झालं त्यानंतर आपण शिवसेनेकडून तो अर्ज भरला असं त्यांनी काल म्हटलं। नाही, असं चर्चा पण अशीच आहे आणि जागा सिटिंग जी आहे ती शिवसेनेचीच आहे, विद्यमान खासदार जे ते शिवसेनेचेच आहेत, त्यामुळे शिवसेनेला जागा जाईल असं सर्वांचं म्हणणं आहे आणि म्हणून त्यांनी शिवसेना पक्षाचं नावही त्या ठिकाणी टाकलेलं आहे। पण AB फॉर्म अजूनपर्यंत कुणाला दिले गेले नाही, कारण अजून जागा निश्चित झालेली नाही तिन्ही पक्षामध्ये एकमताने। त्यामुळे जेव्हा जागा निश्चित होईल त्यावेळेला त्याच पक्षाचा AB फॉर्मही त्या ठिकाणी येईल। हो, संपूर्ण राज्यात जिल्हा सुटलेला असताना नाशिकबाबत एवढा अजून सस्पेन्स का कायम आहे? चाललं ठीक आहे, पण उशीर होतोय खरं आहे, पण मला वाटतं आज उद्यामध्ये 1-2 दिवसामध्ये हा सगळा तिढा सुटेल, उमेदवारी कोणत्या पक्षाला द्यायची आहे हे समजेल आणि त्यानंतर मग उमेदवाराचं नाव या ठिकाणी घोषित होईल। पण मी आपल्याला पुन्हा सांगेल की थोडा उशीर झाला खरं आहे, पण तरीसुद्धा नाशिकची जागा ही महायुतीचीच असेल। मी आधी सांगितलं आहे की या उत्तर महाराष्ट्रामध्ये गेल्यावेळी आपण 8च्या 8 जागा या महायुतीला दिलेल्या होत्या। माननीय मोदींसाठी सर्व जागा उत्तर महाराष्ट्रातून 100% निर्णय आपण या ठिकाणी दिलेला होता। मग त्यात नगर असेल, शिर्डी असेल, नाशिक आहे, दिंडोरी आहे, धुळे, नंदुरबार आहे, जळगाव, रावेर आहेत, या 8ही जागांचा निर्णय हा अतिशय चांगला होता, सकारात्मक होता। आणि मला वाटतं याही वेळेला मी अगदी खात्रीने सांगेल की या 8च्या 8 जागा उत्तर महाराष्ट्राच्या या महायुतीच्या ज्या ठिकाणी निवडून येतील। गिरीश भाऊ, आपण नाशिकला आलाय म्हणजे याचा अर्थ उमेदवार कुठेतरी निश्चित झाला आहे आणि आता हे माघारीचे सगळे प्रकार जे आहेत ते नाशिकमध्ये गिरीश महाजन पॅटर्न जो आहे तो पुन्हा उदयास आला आजपासून आज समजायचं का? अजिबात असं काही नाही, अजून मलाही माहीत नाही इथे उमेदवार कोण राहणार आहे किंवा कुठल्या पक्षाला उमेदवारी मिळणार आहे। मला वाटतं ते उद्यापर्यंत परवापर्यंत 1-2 दिवसामध्ये, कारण आता उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे, शेवटची तारीख जवळ येते आहे 3-4 दिवसामध्ये। त्यामुळे मला असं वाटतं की आज उद्यामध्ये हा निर्णय व्हायलाच पाहिजे आणि तो होईल। मला माहीत आहे कोणाला तिकीट मिळालं आहे, कोणाला पक्षाला दिलेलं आहे असं अजिबात नाही आहे, असं कुठेही नाही आहे। माझा दौराच या ठिकाणी दिंडोरीचा, नाशिकचा इकडे होता। कळवणला एक दुर्दैवी आपली इथे चांदवडला एक दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली, तिथे मी व्हिजिट देऊन डायरेक्ट या ठिकाणी आलेलो आहे। संजय राऊत काल असं म्हणाले की त्यांना उमेदवार आमच्या समोर मिळत नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांनी अद्यापही उमेदवारच दिलेला नाही आपला। मी सांगितलं उमेदवार भले उशीर होईल, कुठल्या पक्षाला असेल, पण शेवटी विजय हा महायुतीचाच होईल। त्यांना आता कितीही लाडू खाऊ द्या, सध्या जोपर्यंत आमचा उमेदवार होत नाही जाहीर, ही जागा हा नाशिक जिल्हा, विशेष करून नाशिकची लोकसभा ही भाजपचा बालेकिल्लाच आहे, महायुतीचा बालेकिल्ला आहे। त्या निमित्ताने गेल्यावेळी आपण बघितलं खूप मोठ्या मताधिक्याने आमचे शिवसेनेचे खासदार या ठिकाणी निवडून आलेले होते। 3 आमदार जे आहेत शहरातले ते भाजपचे त्या ठिकाणी आहेत, जवळजवळ 70च्या वर नगरसेवक आहेत, हे सुद्धा भाजपचेच आहेत। आपण पक्षाला कुणालाही तिकीट मिळालं तरी आम्ही सगळे एकत्रित आहोत। कुठल्याही पक्षाला तिकीट मिळालं, शिवसेनेला मिळू द्या
राष्ट्रवादी काँग्रेसला मिळू द्या का भाजपला मिळू द्या, आम्ही एकत्रितपणे या ठिकाणी लढणार आहोत आणि ही जागा 100% मी तुम्हाला सांगेल ही महायुतीची या ठिकाणी निवडून येईल. मनधरणी तुम्ही आता शांतिगिरी महाराजांची केली, आणखी कुणाची मनधरणी आपल्याकडून केली जाणार आहे? नाही, मला वाटतं आदरणीय महाराजांचीच मनधरणी करणं आवश्यक होतं, कारण त्यांचा म्हणजे अनुयायी खूप मोठे आहेत, त्यांना मानणारा वर्ग भक्तवर्ग खूप मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येमध्ये इथेच नाही तर या 4-5 म्हणजे संभाजीनगरपासून शिर्डी असेल, संभाजीनगर असेल, नाशिक असेल, दिंडोरी असेल, बाजूचा धुळे मतदारसंघात त्यांचा भक्तगण खूप मोठ्या संख्येमध्ये आहे याची कल्पना आम्हाला त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्यांनी केलेली उमेदवारी समजा काही वाटाघाटीमध्ये आमच्याकडे जागा इकडे तिकडे गेली आणि त्यांना तिकीट देता नाही आलं तर ती परवडणारी नाही आहे. त्यामुळे निश्चित त्यांची मनधरणी करायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. बाकी तर अजून कोणाचा असा आग्रह नाही की मी उभा राहील का बंडखोरी करेल का आमच्या पक्षामध्ये असेल का समोरच्या पक्षामध्ये असेल, काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये असेल, शिवसेना, तसं कोणी नाही आहे. पण महाराजांचा आग्रह पूर्वीपासूनचा आहे, 10 वर्षापासूनचा, आणि म्हणून त्यांना विनंती करायला मी या ठिकाणी आलेलो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.